नमस्कार. गण गणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला, तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि तुम्ही पण नक्की घरी करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. तर बटर चकलीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. आता ही इथे वाटी दिसते ना, या वाटीच्या मापाने हे मी दोन सपाट वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे. कुठलाही जाडा तांदूळ घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवायचा 3-4 पाण्याने आणि पाणी निथळून घ्यायचं त्याचं आणि 2 दिवस चांगला असा फॅन खाली सुकवून घ्यायचा, चांगला कडकडीत वाळला पाहिजे आणि मग तो गिरणीतनं दळून आणायचा. तर असं मी 2 वाट्या हे सपाट वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. इथे हे लोणी घेतलेलं आहे, घरीच बनवलेलं आहे. तर याच्यामधलं आपल्याला एवढं सगळं लागणार नाहीये, त्यातलं 1 चमचा लागणार ना, बाकीचं काही थोडंसं उरलेलं आहे ते पुन्हा पिठाला लावण्यासाठी लागणार आहे. आणि इथे अर्धा चमचा काळे तीळ घेतले आहेत, अर्धा चमचा जिरे आणि इथं स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चला तर आपण आता करायला सुरुवात करूया. मी इथे 2 वाट्या घेतलेल्या आहेत ना पीठ, तर आपल्याला पाणी सुद्धा 2 वाट्याच घ्यायचं आहे बरोबर आणि ते उकळून घ्यायचं. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करूया, हे अर्धा चमचा काळे तीळ घेतले होते ते घेतले, कलोंजी असेल तुमच्याकडे ते घेतली तरी चालेल. अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत, हे स्वादानुसार मीठ घेतलं आहे आणि हे पहा बरोबर मी 1 चमचाभर बटर घेतला आहे, म्हणजे लोणी आपलं घरी काढले. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. परफेक्ट प्रमाणात सुद्धा जास्त पाणी झालं तर तुमच्या चकलीमध्ये तेल राहू शकतं. आता मी काय करते, मंद गॅसवर ते पीठ टाकून घेते याच्यामध्ये आणि आपल्याकडे लाटणं असतं लाकडी किंवा लाकडी, तुमच्याकडे काही कलथा वगैरे असेल तर त्याने असं चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे दिसायला दिसतंय कोरडच आहे, पण ते बरोबर होतं नंतर. आता मी काय करते, हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता याला 5 ते 7 मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवताना काय करायचं, गॅस बंद करून टाकायचा. पहा 5 मिनिट झालेले आहेत. आता मी काढते आणि व्यवस्थित तिंबून घेते. हे पहा पीठ गरम असतं, मग मोठा ग्लास, तांब्या, वाटी असं काहीतरी घेऊन त्याच्या बेसने असं सगळं तिंबून घ्यायचंय. मी पिठाचा थोडासा भाग गरम घेऊन घेतला आणि तिंबून घेतलाय. त्याला थोडंसं लोणी लावून घेते आणि आता राहिलेला बाकीचा भाग पण मी असं तिंबून घेते. थोडं थोडं पीठ घेतलं की मग तिंबायला सोपं जातं. हे पहा असं छान मऊसूत गोळा तयार झाला आहे. आता मी याच्या चकल्या पाडून घेते. तर हा माझा चकलीचा साचा आहे, याला मी तेल ग्रीस करून घेतलं आहे. त्याच्यातलं थोडंसं काढून घेते. तीन प्लेट आहेत, याला मी बटर लावून घेतलेलं आहे थोडंसं, किंवा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे आणि याच्यावर पाडायच्या, म्हणजे सगळ्या चकल्या तुमच्या एकसारख्या आकारात येतील आणि आपल्याला कढईमध्ये टाकताना पण सोपं जाईल.
आपण आता तेल तापलंय का पाहूया. तापलेलं आहे. तर आता आपण या चकल्या त्याच्यात टाकून देऊ. त्याला आत्ताच धक्का लावायचा नाही. त्याला व्यवस्थित कडक थोडीशी होऊन द्यायची आणि मग खालीवर करायची. तर मी गॅस आता मीडियम ठेवते. जास्त मोठाही नाही, जास्त छोटाही नाही. हे पहा, अशा छान तळून झाल्यात. आता मी ह्या काढते आणि दुसरा लॉट टाकते. तेल चांगलं निथळू द्यायचं आहे. हे पहा, आतपर्यंत होल पण पडले आहे, काटे पण छान आले आहेत. हे पहा. तर हे पहा, माझ्या 18 ते 19 चकल्या तळून झालेल्या आहेत. या मोठ्या साईजच्या मी चकल्या केलेल्या आहेत. तर आवडली का तुम्हाला माझी ही रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.